नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर मी आज डब्यासाठी काय बनवणार आहे तर तुम्हाला दाखवते. चला मैत्रिणींनो, मी आज केली कोबीची भाजी. माझी भाजी झाली बरं का. आता त्यांचा डबा भरून घेते मी आणि तुम्हाला मी आता कढी करणार आहे ती पण दाखवते. म्हणजे आज स्वयंपाकाचाच व्हिडिओ बनवावा, कारण रोज चाललेलंच असते इकडचं तिकडचं मशीनचं. आणि त्यांना आता डब्यात घालून घेतली भाजी आणि एवढी भज्यासाठी ठेवते. इथं कुकरला भात करून घेतलाय. भात पण झालाय. कोबीची भाजी पण केली मी काळ्या तिखटाची मस्त, कांदा टोमॅटो लसूण खोबरं आलं कोथिंबीर घालून. कोण कोण हिरवी मिरचीची पण करतं, पण मी कधी कधी हिरवी मिरचीची करते. हिरवी मिरचीचीच करणार होती खरं, पण म्हणलं जाऊ दे आज कढी हिरवी मिरचीची करायला लागली, तर म्हणलं मग कोबी काळ्या तिखटाचा करावा, कारण दोन्ही पण हिरवी मिरचीचं म्हणल्यावर जरा. नंतर मी बऱ्यापैकी मस्त हरभऱ्याची डाळ भिजू घालून ठेवत असते एक अर्धाभर तास अगोदर. हरभऱ्याची डाळ भिजू घालायची आणि हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आलं हे सगळं घालून हिरव्या मिरचीचाच करत असते कोबी. पण आज काळ्या तिखटाचा केला. आणि आता बऱ्याच दिवस झालं कढी केली नव्हती. परवा व्हिडिओ बनवला त्यावेळेसच कढी केलेली मी. मग रात्री हे म्हणले उद्या सकाळ कढी भात पण दे मला. म्हणलं ठीक आहे करते. आता म्हणलं कढी पण बनवावी. घेते आता जिरे मोहरी टाकून. आणि सकाळची खूप गडबड होती, त्यामुळं मी सकाळचा स्वयंपाकाचा व्हिडिओ बनवत नव्हती. पण परवा माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला, संगीताताई स्वयंपाकाचा का व्हिडिओ बनवत नाही तुम्ही. म्हणलं ठीक आहे चला आता बनवते. छान वाटतो म्हणल्या स्वयंपाकाचा पण व्हिडिओ तुमचा बघायला. आणि आम्हाला पण लक्षात येते की बाबा तुम्ही सकाळच्या डब्याला काय देता, कशाची भाजी करता, किंवा पातळ भाजी दिली तर सुकी भाजी कशाची देता. म्हणलं ठीक आहे बनवते. कालच आला तिचा फोन. आणि तुम्ही ज्यावेळेस डबा बनवता त्यावेळेस आमच्या पण लक्षात येतं म्हणल्या, म्हणजे भात पांढरा भात केला तर किंवा मसाले भात केला तर कुठली भाजी द्यायची. मी म्हणलं मी असं काय नाही, मी काय असं ठरवून वगैरे काय देत नाही. म्हणलं जी मला आपलं देऊ वाटतं ती मी देत असते म्हणलं. तर नाही आहो संगीताताई म्हणल्या छान, म्हणजे डबा व्यवस्थित वाटतो ना सकाळचा तसा पण द्यायला. आणि मैत्रिणींनो रात्रभर पाऊस चालू आहे इथं. रात्रभर इतका बंद नाही ना. आता पण पहाटापासून चांगलाच पाऊस चालू आहे. पाऊस चालूच आहे. रात्रभर पण आहे आणि पहाटा तर जास्तच झाला. थोडंसं मीठ पण टाकून घेते, कारण मी अगोदर थोडं हिरवी मिरची टाकलेलं. जास्त नाही टाकत, कारण कमी टाकलेलंच बरं. जास्त झाल्यावर काय करायचं, कमी झालं तर माणूस टाकून तरी खातं. आणि असं सतत हलवत राहिलं ना तर कढी फाटत नाही. नाहीतर असं उकळू दिलं की मग फाटते. आणि थोडीशी साखर पण टाकत असते मी. बघा गोकुळचं, म्हणजे गोकुळचंच दह्याचं पाकिट आहे. मी घरी पण लावते बरं का, दूध असते माझं घरी पण लावते. पण मी कढी करायची म्हणल्यावर पाकिटच आणते गोकुळचं आणि त्याचीच कढी करत असते. आणि घट्ट पण होते आणि चवीला पण जास्त आंबट लागत नाही, जास्त ही नाही. कधी कढी करायची झाली ना तर मी गोकुळचं दह्याचं पाकिट आणूनच कढी करत असते. आणि आता घेते पीठ मळून, मग तुम्हाला दाखवते चपाती करताना. बघा झाली कढी. आता गेली ह्या छोट्या केटलीत काढून ह्यात मध्ये घेतलाय मी भात करून मैत्रिणींना. ही बघा. आता हा पण डब्यात गार व्हायसाठी काढून घेते आणि नंतर करते चपात्या. घ्यायला लागली आता चपात्या करून मैत्रिणींनो. आणि हो तुम्हाला एक सांगायचं म्हणजे बायका, म्हणजे आता मी लवकर 5ला उठतेच. मी 5:30 पर्यंत माझं आवरून मी किचनकडे येतेच. त्यामुळे बायका आल्या ना साड्या टाकायला किंवा बायका साड्या न्यायला, म्हणजे कधी कधी लवकर येतात 10 वाजता 9:30ला, कधी 10:30ला. मग त्या आल्यानंतर ना मी मशीनवर असते. त्या येतात त्या टायमिंगला. पण त्या मला आल्यावर म्हणतात सांगितलं ते झालं तुमचं काम. म्हणलं हो सगळं झालं सकाळी, आता मशीनकडे आली. म्हणलं माझं लवकर होतं 10 वाजेपर्यंत माझं सगळं काम होतं.
बरं आहे बाबा, तुमचं लय लवकर कामं होते, तुमची किती लवकर कामं आवरता तुम्ही. पण त्यांना नाही वाटत की बाबा ह्या सकाळी 5ला उठलेल्या असतात, सकाळी 5ला उठून त्या काम करतात, त्याच्यामुळे लवकर ह्याची कामं होतात. आणि त्या म्हणतात अहो आमचं अजून काहीच नाही, आत्ता शिकता नुसता नाश्ता झालाय, बाकीची कामं अजून तशीच आहेत. मग जर 5ला उठला ना तर 10 वाजेपर्यंत किती भरपूर 4-5 तासात काम होतंय, सगळं आवरून आपण आपल्या कामाला लागतो. मग मी म्हणलं तुम्ही जरा लवकर उठत जावा, तर काय अहो सकाळी उठूच वाटत नाही, जागच येत नाही. मग आता काय करायचं सांगा, जाग येत नाही म्हणतात सकाळचं. पण कसं होतं, जर ज्याला डबा आहेत ना त्याचं आपोआप डोळे उघडतात मैत्रिणीनं डब्यासाठी. कारण एकदा सकाळची गडी माणसं बिगर डब्याचे निघून गेली की मग परत काय करायचं. आणि जाऊन डबा देऊन यायचं पण जवळ नसतंय, 10-10 किलोमीटरवर त्यांचं काम असल्यावर कसं जायचं. मग आपला थोडासा सकाळचा कंटाळा आपल्याला नडतो. सकाळी उठायला थोडा कंटाळा केला की डबा जात नाही वेळेवर, त्यांची पण चिडचिड होती टायमिंगला नाही डबा दिल्यावर. आपल्याला पण दिवसभर वाटते बाबा आपण सकाळी लवकर उठून डबा दिला नाही. त्याच्यामुळं सकाळी लवकर उठायचं म्हणजे लवकर कामं होतात. झालं मैत्रिणी त्याच्या डब्यापुरत्या चपात्या. भात असेल तर मी त्यांना 3च चपात्या देते, आणि भात नसेल तर मग पातळ पातळ 4 देते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा. धन्यवाद.